नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर. आकार DG9च्या या विशेष पॉडकास्टमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तुमचा खूप छान प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे नवनवीन कलाकार आपल्या या सगळ्या पॉडकास्टमध्ये येत आहेत. आज ना एक किस्सा तुम्हाला मी पहिले सांगणार आहे. जयश्री गडकर या अमृतवेल या चित्रपटाची निर्मिती करत होत्या आणि त्यासाठी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी सुरेश भट यांना गाणी लिहिण्यासाठी बोलवलं. ते 8 दिवस हॉटेलमध्ये राहिले, पण सुरेश भट यांना काही केल्या गाणीच सुचत नव्हती. मग शेवटी बजेट परवडत नव्हतं आणि ते हॉटेलमधून निघाले आणि गाडीत जात असताना त्यांना अचानक शब्द सुचले. त्यांनी कागदावर ते लिहिले आणि ते शब्द होते, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या. पण पुढे हा चित्रपट काही आला नाही. पण जब्बार पटेल यांनी उंबरठा या चित्रपटात हे गाणं घेतलं आणि या गाण्याचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. असाच अजून एक किस्सा आहे, तो म्हणजे पिंजरा या चित्रपटातला. जगदीश खेबुडकर यांनी ही सगळी गाणी लिहिली आहेत आणि एका प्रसंगासाठी जगदीश खेबुडकरांना एक लावणी लिहायला लावली, पण काही केलं ते होत नव्हतं. म्हणजे 49 वेळा त्यांनी लिहिलं, पण व्ही शांताराम यांना पसंत पडत नव्हतं. शेवटी ते निराश झाले, घरी आले, झोप उडाली होती. रात्रीचे 2 वाजले होते. त्यांना शब्द सुचले. ते शब्द होते, तुम्हावर केली मी मर्जी बहाल. आणि पुढे त्यांनी व्ही शांताराम यांना सांगितलं. ते म्हणे, वा झकास, गाणं एकदम छान झालंय. म्हणजे हे सांगण्याचं कारण हे की कुठलंही गाणं याचा जो प्रवास असतो ना, तो काही सोपा नसतो. आणि आज आपण अशाच शब्दांच्या जादूगाराशी आज गप्पा मारणार आहोत. आणि आज आपल्या पॉडकास्टमध्ये आलेले आहेत गीतकार, कवी, लेखक म्हणजेच समीर सावंत. नमस्कार. कट्यार काळजात घुसली, उबुंटू किंवा संगीत मानापमान, घरत गणपती, बंदिश बँडिट्स, आता ही सगळी गाणी तुमच्या डोळ्यासमोर आली असतील आणि ते जे शब्द होते, त्याचे जे जादूगार आहेत, ते आज आपल्या सोबत आहेत. आणि गाण्यांचा प्रवास किंवा सगळ्याच खूप काही गप्पा मारायच्या आहेत, तुमच्याकडून खूप काही जाणून घ्यायचंय. त्यामुळे आपल्या गप्पांना आपण लगेच सुरुवात करूया. अगदी खरं म्हणजे तुम्ही बँकेत काम करता, जॉब करता, मग तिथे तो आकड्यांचा खेळ असतो आणि इकडे शब्दांचा मेळ. पण हे सगळं तुम्ही कसं साध्य करता? कारण दोन्ही क्षेत्रामध्ये अर्थव्यवस्था सांभाळावी लागते. काय एक ही गोष्ट खरी. आणि ह्यात मला म्हणजे बरेच जण हा विचारतात प्रश्न, पण मला त्यात स्वतःला काही फार कौतुकाचं वाटत नाही. कारण आपण प्रत्येक जण आयुष्यात वेगवेगळ्या भूमिका निभावतच असतो. आपण ऑफिसमध्ये असतो तेव्हा आपण ऑफिसचेच असतो, घरी गेल्यावर आपण घरचेच असतो. आणि ह्याची सरमिसळ होऊ देत नाही, होऊ देऊही नाही. तेच मी सांभाळतो. म्हणजे मी ऑफिसमध्ये असताना ऑफिसचा असतो, घरी असताना घरचा असतो आणि एकटा असताना शब्दांचा असतो. बरोबर. पण मग गाणी लिहायची असतील जेव्हा तुमच्याकडे काही येतात, तर तेव्हा तुम्ही मग कसा वेळ मॅनेज करता? असं असतं की गाणं लिहिण्यासाठी हा एक स्पेसिफिक वेळ लागेल असं सांगता येत नाही कधीच. ते काही एक असं मीटर नाहीये त्याचं की ज्याच्यात आपण 3 दिवसात एक गाणं किंवा एका दिवसात एक गाणं असं नाही होत. पण तो प्रोसेस बॅक ऑफ द माइंड चालू असतो. आणि तो बॅक ऑफ द माइंड तेव्हा चालू असतो जेव्हा आपल्याकडे निवांत वेळ असतो. म्हणजे रात्री झोपताना, झोपण्यापूर्वी किंवा प्रवासात असताना, असं ह्या गोष्टी की माझ्याकडे ह्या विषयावरती हे गाणं लिहायचं आहे. मग त्याच्यासाठी मुळात जसं एखाद्या भूमिकेसाठी अभिनेत्याला जसं म्हणतात ना, परकाया प्रवेश करावा लागतो, तसं लेखकाला किंवा गीतकाराला परचित्त प्रवेश करावा लागतो. ती जी व्यक्तिरेखा आहे, ज्या सिच्युएशनला ते गाणं आहे, ते सिच्युएशन, त्यातली ज्या व्यक्तिरेखेवरती, त्या व्यक्तिरेखेची मनस्थिती, भोवतालची परिस्थिती, त्याची स्वतःची जी बॅकग्राऊंड आणि त्याची भाषा काय असेल, हा सगळा विचार करून मग जो थॉट आहे, तो थॉट त्याच्या मुखातून कसा निघेल हा विचार करत करत ते गाणं तसं तयार होतं. बापरे, म्हणजे ह्याच्या मागे केवढा विचार असतो हे आता कळतंय. आणि हे आम्हालाही गाणं झाल्यावर कळतं बरेचदा. कारण आपण बॅक ऑफ द माइंड जे काही करत असतो ना, ते आपल्याला कळतच असं नाही. एक आपण दिवसात असं रात्री विचार करून आज मी किती बरं श्वास घेतले आणि किती निश्वास सोडले असं नाही म्हणत. बरोबर. पण त्या गोष्टी आपसूक घडत राहतात. तसंच हे आहे की एखादी गोष्ट, क्रिएटिव्हिटी ही जेव्हा त्या प्रोसेसमध्ये आपण असतो, कुठलाही क्रिएटिव्ह प्रोसेस, तेव्हा आपण आपले नसतो. आणि जेव्हा ती कलाकृती घडते त्याच्यानंतर तिथून बाहेर येऊन तटस्थपणे त्या कलाकृतीकडे पाहिलं की वा, हे छान झालंय, कोणी केलं, अशी एक भावना येते ना. तसं आहे. खरंय. पण कवी किंवा गीतकार याची आवड तुम्हाला कशी निर्माण झाली? कारण शेवटी हे सगळं एक वेगळं काम आहे, क्रिएटिव्हिटीचं काम आहे. ते मी 2 तास बसले आता लिहून काढते असं होत नाही. पण याची सुरुवात तुमच्या आयुष्यात कुठून झाली?
मला असं नक्की नाही सांगता येणार. पण एक होतं की मला लेखनाची आवड ही वाचनाच्या आवडीतून आली. अच्छा. म्हणजे लहानपणापासून माझ्या आई-वडिलांनी आणि विशेषतः माझ्या आजोबांनी माझ्यावरती जे पुस्तकांचे संस्कार केले. म्हणजे मला आठवतं की ज्या काळात माझ्या वयाची मुलं ठक-ठक, चांदोबा आणि चंपक वाचत होते, त्या काळात मी चिवी जोशी, पु. ल. अत्रे, खांडेकर हे सगळं वाचून काढत होतो. आणि मी अगदी शाळेत 7वीत 8वीत असताना असेल, मला हे माहिती होतं की गिरगावला बॉम्बे बुक डेपोमध्ये कसं जायचं, तिथे गेल्यावरती त्यांच्या ज्या डिस्प्लेवरती आहेत ती पुस्तकं न बघता थेट त्यांच्या गोडाऊनमध्ये कसं जायचं, तिकडे कुठल्या विषयाची आणि कुठल्या लेखकाची पुस्तकं कुठल्या रॅकमध्ये असतात, तिथून ती निवडायची आणि घेऊन यायची. इथपर्यंत म्हणजे एक होतं माझ्या घरातली परिस्थिती ही पुस्तकांसाठी श्रीमंत होती. म्हणजे भले तुम्हाला फिरायला नेणार नाही, आज तुम्हाला ह्या वर्षी चांगले कपडे कदाचित मिळणार नाहीत, पण कधी पुस्तकाचा हट्ट केला आणि घरच्यांनी नाही म्हटलं असं कधीच घडलं नाहीये. खेळण्यांसाठी असं घडतं, पण पुस्तकांसाठी कधीच नाही. आणि पुढे-पुढे माझ्याही लक्षात आलं की मला खेळण्यापेक्षा ह्याच्यात जास्त रमतोय मी. तर हे नकळत घडत गेलं. आणि त्यामध्ये पुन्हा एक विषयाचं बंधन नव्हतं. त्यामुळे मी प्रवास वर्णनही वाचली आणि म्हणजे गांधींचं आत्मचरित्र असो की सावरकरांचं आत्मचरित्र असो, हे दोन्ही माझ्यासाठी समान होतं. त्यामुळे ही विचारधारा योग्य, ही विचारधारा अयोग्य किंवा ह्यापेक्षा आपली स्वतःची एक विचारधारा असावी. कुठली विचारधारा फॉलो करण्यापेक्षा आपण जर फॉलो करत राहिलो, तर आपण विचार केव्हा करणार? मग ते भावनिक न होता विवेकाने विचार करावा, ही शिकवण नकळत रुजत गेली. म्हणजे घरामध्येही जे संस्कार होते त्यामध्येही प्रत्येकाचा एक जसं म्हणतो ना की धार्मिकतेबाबत म्हणा किंवा व्यवहाराबाबत म्हणा, प्रत्येकाचं एक मत असं होतं की जी तत्व आम्हाला पटली ती आम्ही फॉलो करतोय, जी तत्व तुला पटतील ती तू फॉलो कर. तर हे स्वातंत्र्य मला होतं. मला चुकायचं स्वातंत्र्य होतं. चुकांतून शिकायचं स्वातंत्र्य होतं. त्यामुळे मी ज्या कुटुंबात, ज्या वातावरणात घडलो त्याचंच हे आउटपुट आहे. खरंय. म्हणजे वाचनाच्या आवडीतून तुमच्यातला गीतकार हा नकळत घडत गेला पुढे. वाचनाच्या आवडीतून आता मी एक सांगू तर वाचनाच्या आवडीतून लेखक घडत गेला आणि लेखनाच्या आळसातून गीतकार तयार झाला असं म्हणू शकतो. कारण अख्खच्या अख्खं एवढं लिहित बसण्यापेक्षा 4 ओळीत तेच मांडता येतं की आपल्याला. पण ते अवघड असतं खरं तर. पण ते मग जमून जातं. म्हणजे म्हणून मी अनेकदा विनोदाने म्हणतो की गरज ही शोधाची जननी असेल तर आळस हा शोधाचा बाप आहे. वाह! पण कॉलेज काळात कसं होतं? मग तेव्हा तुमच्यातलं कवी कसा बाहेर आला? मी जरा लवकरच वयात आलो. कारण 8वी-9वीत असताना पासून जे मिसरूड आणि कविता एकत्र स्फुरतात ना, तसं ते व्हायला लागलं. 8वी-9वीत होतो मी साधारण तेव्हा. तेव्हा ही मुलगी आवडते, हिच्यावर लिहा, ती आवडते. असं ते सगळं चालू होतं आणि प्रत्येक व्यक्ती आयुष्याच्या त्या टप्प्यावर कवी असतो. खरंय. फक्त होतं कसं, की अनेकांचं ते प्रेम तिकडे थांबतं आणि कवित्वही थांबतं. माझं तसं झालं नाही. मी माझ्या प्रेमाच्या मर्यादा वाढवल्या. म्हणजे एका व्यक्तीपासून ते एका विचारापासून ते एका समाजापासून ते एका मानवतेपर्यंत असं ते ज्या गोष्टी मला सुंदर दिसत गेल्या, त्याच्यावर मी प्रेम करत गेलो. पुन्हा ज्या गोष्टी सुंदर दिसत नाहीत, त्यांच्यातलं सौंदर्य शोधणं हेही एक प्रेम आहे. म्हणजे आज जर मला असं दिसतं, की आपल्या समाजामध्ये ही एखादी गोष्ट चुकीची होते. म्हणजे आता समजा डिव्हाईड अँड रूल ह्याचा आपल्यावरती एवढा इम्पॅक्ट आहे ना, मग त्याला उत्तर काय आहे? तर युनाइट अँड लव्ह. तर ह्या गोष्टी आहेत ना, उत्तरं शोधणं, प्रश्न पडणं, यातून हे विचार विकसित होत गेले आणि मग ते कमीत कमी शब्दात मांडणं, ही एक हातोटी जमत गेली आणि काळही असा बदलला, की आज जे थोडक्यात आहे ते लोकांपर्यंत पोहोचतं. खरंय. टेस्ट मॅचची 1 डे आणि 1 डेची 20-20 पर्यंत आपण असं ते येत गेलोय. त्यामुळे तसं आज लोकांना अख्खं पुस्तक वाचण्यापेक्षा एखादी पोस्ट वाचणं, ह्या गोष्टीमध्ये लोकांचं म्हणजे स्क्रीन स्पॅनही कमी झालाय. एका दृष्टीने ते कवीसाठी चांगलंच आहे. नाही आणि असं म्हणतात ना, की सामान्य माणसाची नजर जिथपर्यंत जात नाही, तेवढी नजर कवीची असते. कारण वेगवेगळ्या गोष्टी जाणवत असतात. आता आयुष्यातलं पहिलं हे सगळ्यांसाठी खूप महत्वाचं असतं. मग पहिलं प्रेम असेल किंवा काहीही असेल. तसं तुमच्यासाठी गीतकार म्हणून पहिला चित्रपट कोणता? म्हणजे तो तुमच्याकडे कसा आला? त्याच्या काय आठवणी आहेत? गीतकार म्हणून माझा पहिला चित्रपट कट्यार काळजात घुसली. कारण तो चित्रपट येईपर्यंत चित्रपट सृष्टीमध्ये मी गीतकार व्हावं ही माझी इच्छाही नव्हती आणि म्हणजे माझ्या अपेक्षाही नव्हती या गोष्टीची. टू बी फ्रँक, मी कविता लिहायचो, स्वतःसाठी लिहायचो, मला आवडायच्या.
मी वाचन करायचो कवितांचं. त्या दरम्यान मला उर्दू, हिंदी कवितांची आवड लागली आणि त्यामध्ये वाचनापेक्षा माझं श्रवण जास्त होतं. त्यामुळे गझल कशी सादर करावी, शायरी कशी सादर करावी, मैफिलीमध्ये कसं पेश करावं मुशायऱ्यामध्ये, हे मी नकळत स्वतःला डेव्हलप करत गेलो. मग त्याच्यावरती बऱ्याच लोकांची इम्पॅक्ट आहे. ते गुलजार असतील, अगदी मुनव्वर राणा असतील, बरेच प्रत्येकाची स्वतःची एक शैली आहे. तर ह्यामध्ये मला माहित नाही माझी शैली विकसित झाली की नाही, पण इम्पॅक्टफुल प्रेझेंटेशन शब्दांचं, तिथे कुठे पॉजेस असावेत, कुठे तो शब्द थेट भिडला पाहिजे, कुठे एखादा शब्द न उच्चारताच त्याचा अर्थ पोचला पाहिजे, हे सगळे ह्या खुबी मला जमू लागल्या. आणि त्यानंतर मी कवितांचे सादरीकरणाचे कार्यक्रम करू लागलो. आम्ही 4 मित्र होतो. मी होतो, मंदार चोळकर होता, प्राजक्त देशमुख होता आणि मकरंद सावंत होता. आम्ही We4 नावाचा एक ग्रुप फॉर्म केला. सुजित शिंदे या मित्राने आम्हाला सपोर्ट केला त्यासाठी आणि आम्ही जवळ-जवळ 50 ते 60 प्रयोग केले. महाराष्ट्राबाहेर, गोव्यात, बडोद्याला असे बरेच प्रयोग आमचे होऊ लागले. आणि त्या दरम्यान मंदार चित्रपटसृष्टीकडे वळला. आणि म्हणजे त्याचा पहिला चित्रपट आणि आमचा विचारचा पहिला शो हा एकाच दिवशी होता. असं आमचं एकत्र होत गेलं. म्हणजे तेव्हा आम्ही फक्त एक म्हणजे ऑर्कुट काळातले मित्र असे आम्ही होतो. म्हणजे प्राजक्त आज जो देवबाभळी किंवा कुठलं ते वेड या चित्रपटामुळे त्याचं जे नाव आहे त्याच्या आधीची आमची मैत्री खूप आधीची. तर ह्या दरम्यान मंदारकडे एकदा कट्यार काळजात घुसलीची ऑफर आली आणि मन मंदिर हे गाणं त्याने त्या कट्यार काळजात घुसलीसाठी लिहिलं आणि तेव्हा तो तिकडे त्या ऑफिसमध्ये होता अंधेरीला. तेव्हा सुबोध दादा आणि वैभव चिंचाळकर यांचं बोलणं चाललेलं की एक कव्वालीची सिच्युएशन आहे आणि हवी तशी कव्वाली मिळत नाहीये. त्यांनी 2-3 प्रती ते अशा गीतकारांकडून लिहून घेतलेल्या, पण त्यांचं काहींकडून मिळाल्याच नाहीत, काहींकडून मिळालं त्याचं सॅटिस्फॅक्शन नव्हतं, असं काही होतं. तर त्यांनी एका टप्प्यावर आलेले की आपण ती सिच्युएशनच काढून टाकूया. ती काही फार मोठी सिच्युएशन नाहीये चित्रपटासाठी. फ्लो काही तुटत नाही त्या सिच्युएशनने. तर तेव्हा मंदार त्यांना बोलला की माझा एक मित्र आहे, तो लिहितो. तर सुभेदारांनी विचारलं बोलव त्याला. मग त्यांनी मंदारने मला फोन केला. मला आठवतंय 31 डिसेंबर होता तो, म्हणजे माझ्या सोसायटीमध्ये न्यू इयरचा कार्यक्रम चालू होता. मंदारचा फोन आला की असं-असं आहे का, फिल्मसाठी भेटायचं आहे. म्हटलं नाही, मी असं लिहित नाही. तर त्यांनी सांगितलं, "अरे फिल्म आहे, कट्यार काळजात घुसली आणि संगीत आहे शंकर एहसानला आहे." इथे मग नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. बरोबर. मग दुसऱ्या दिवशी सकाळी मला वैभव चिंचाळकरचा फोन आला. त्याने सिच्युएशन सांगितली आणि मग तिथे मी गेल्यावरती 3 पानाची ही गाणं तिथल्या तिथेच लिहून दिलं त्यांना आणि ते त्यांना प्रचंड आवडलं. दुसऱ्या दिवशी सुबोधदारांनी फोन करून मला शंकरजींच्या ऑफिसमध्ये बोलवलं, माझी ओळख करून दिली. शंकरजींनी ते वाचलं आणि त्यांनी पहिलं नजरेखालून म्हटलं, "अरे यार इलाही, ये टॅगलाईन बहुत अच्छा है, ये हुक लाईन बहुत अच्छा है." आणि तिथून मग कट्यारमधली इतर गाणी हळू माझ्याकडे आली. वाह! म्हणजे आपण म्हणतो ना टर्निंग पॉइंट, कसं कुठून कधी आपल्या समोर येईल सांगता येत नाही. आता याच चित्रपटातलं अरुणी किरणे या गाण्याचा एक किस्सा आहे. म्हणजे मी सुरुवातीला जे किस्से सांगितले त्याच्याशी थोडासा जवळचा आहे. तर तो किस्सा काय? या चित्रपटामध्ये सगळीच गाणी माझ्या आवडीची होती. म्हणजे मला स्वतःला लिहिताना जे आवडतं तसं. जास्त जबाबदारीचं गाणं सुरसेसाची संगीनी होतं, कारण ते दॅट वॉज रिप्लेसिंग द लिजेंडरी सॉन्ग या भवनातील गीत पुराणे. त्यामुळे ती जबाबदारी होती. इथे कुठेतरी मला एक हे होतं की अख्ख्या चित्रपटात माझ्याकडे एकही मराठी गाणं नाहीये. म्हणजे उद्या हा चित्रपट चालावं ही इच्छा होतीच. पण ह्याची जेव्हा लोकांपर्यंत पोहोचतील तर लोकांना वाटेल कदाचित हा फक्त कोणतरी हिंदीतला गीतकार आहे. आणि तेव्हा माझ्याकडे सुबोधाने सांगितलं की एक क्लायमॅक्सला आपल्याला सॉन्ग लिहायचं आहे. मी म्हटलं की नाटक मी बघितलेलं 1000 वेळा, म्हणजे 1000 वेळा नाही 4-5 वेळा. तर नाटक मला माहिती होतं. तर मी म्हटलं की क्लायमॅक्सला तर सुरत पिया की आहे ना. तर सुबोधाने म्हणाले ते नाटकात आहे, आपल्याला त्याच्यावरती जाणार असं काहीतरी करायचंय. तर मुळात माझ्या डोक्यात सुरत पिया कीच्या वरती काही जाऊ शकतं, इथेच माझा विचारच त्याच्यावरती जाऊ शकत नव्हते. आणि शंकरजींनी ट्यून पाठवली आणि ती ट्यून ऐकल्यावरती मी असा थोडा डिप्रेशनमध्येच गेलो जवळ-जवळ, की ह्याच्यावर कसं काय लिहिणार? आणि झाले म्हणजे माझं तोपर्यंत एक लौकिक असं झालेलं, की समीरला चाल सांगितली की लगेच गाणं देतो म्हणून. आणि इथे जवळ-जवळ आठवडाभर काहीच नाही माझ्याकडून घडतच नाहीये. सोलरने फोन केला, "सम्या उद्या आपल्याला फर्स्ट रेकॉर्डिंग करायचंय. पुढच्या आठवड्यात शूट लागणार आहे, फर्स्ट शेड्यूल आहे.
काय लिहिलंस का? म्हटलं देतो उद्यापर्यंत. आणि मी लिहिलं आणि शंकरजींच्या स्टुडिओत गेलो. असं धाकधूक होती मनात. शंकरजींना ते वाचून दाखवलं. शंकरजींनी गायला सुरुवात केली. अरुणी किरणी धरणी गगन चमके आणि स्वरकट्यार काळजात घुसले, इथे ते येऊन पोचले. मग माझ्याकडे बघतायत, मी त्यांच्याकडे बघतोय. सगळे आपले टाळ्या वाजवतात वगैरे. नहीं नहीं, इसके आगे भी कुछ भेजा था मैंने. बोला सर, उसके आगे अपने वो जो स्पीड का भेजा था ना, उसमें वायलिन बजता है, वर्ड्स नहीं बैठेंगे उसपे. अरे ऐसे था ना ऐसा कुछ 10-12 वर्ड्स दे दो ना. असं मी विचार करतो. म्हटलं थनाने बोलायला सोपं आहे, अर्थ पण पाहिजे ना त्याला. शंकरजीने असं समजलं ना, ज्यादा हो रहा है, 7-8 बार्गेन करतो ना. सर म्हणजे 5 मिनिट देतो. रात्रीचे 1:30 वाजलेला. शंकरजींचा पर्पल हे स्टुडिओ. आम्ही संध्याकाळी 6 पासून बसलेलो, रात्रीच्या 1:30 पर्यंत ते काम चालू होतं. बाहेर आलो, चहा वगैरे घेतला, आत गेलो आणि मग ते पुढचं अंधकार गुरुविणे जगी भासे कंठी स्वर उरले जरासे, आणि ते गाणं तसं त्या ठिकाणी सुफळ संपूर्ण झालं. बापरे, काय कथा आहे म्हणजे या गाण्यामागचं. आणि हे ना बऱ्याचदा आमच्या समोर येतच नाही, पण या अशा गोष्टी आता कळतायत. पण एक विचारेल आता, यार इलाही किंवा अरुणी किरणी, म्हणजे यातले शब्द जर बघितले तर आपण काही रोजच्या ह्याच्यात ते वापरत नाही. मग त्याच्यासाठी शब्द भांडार खूप असला पाहिजे. मग ती पूर्वतयारी काय होती? वाचन, अर्थातच वाचन. पण आपल्याकडे शब्द भांडार असून उपयोग नाही. व्होकॅब्युलरी इज चूजिंग राईट वर्ड ॲट राईट प्लेस. माझा ऑडियन्स काय आहे, माझं प्रोडक्ट काय आहे आणि त्यांना देताना मला कुठले शब्द वापरायचे आहेत. माझ्याकडे केवढं शब्द भांडार आहे हे दाखवण्यासाठी गाणं लिहू नये. त्यासाठी तुमची कविता आहे, तुम्हाला हवं ते द्या कवितेमध्ये, तुम्हाला समाधान मिळेल तसं. पण इथे समजा एक रस्त्यावरच्या सड्याफटिंग माणसाची कहाणी आहे आणि त्याच्यामध्ये मी तुझं विण मजला असं काहीतरी लिहिलं तर ते नाहीच पटणार ना लोकांना. तर ती भाषा, तो ऑडियन्स, ती सिच्युएशनची डिमांड, हे आपल्याकडे, त्याच्यासाठी आपल्याकडे पर्याय तसे पाहिजेत जे तिकडे सूट होतात. म्हणजे ड्राय डे म्हणून जो चित्रपट आलेला, त्याच्यामध्ये लोचा लपाचा किंवा ते एक गाणं होतं, म्हणजे गोरी गोरी पान फुलासारखी छान, पहिली नको ह्याला दुसरी आण, असं. तर ते ह्याच्यासाठी त्या चित्रपटाची आणि त्या सिच्युएशनची ती डिमांड आहे, तर तेही देता आलं पाहिजे. खरं. आता संगीत मानापमानची पण तुम्ही लिहिली, म्हणजे त्यात ठुमरी हा प्रकार सुद्धा तुम्ही लिहिलेला आहे. तर संगीत नाटक किंवा असे नाट्य संगीतावर आधारित जेव्हा चित्रपट असतात, तर अशासाठी गाणी लिहिताना काय आव्हान असतं इतर गाण्यांपेक्षा? सगळ्यात मोठं आव्हान हे असतं की ते नाट्य आणि त्या नाटकातली गाणी ही मुळातच प्रसिद्ध असतात, सुप्रसिद्ध असतात. त्यामुळे तिथे एक लेजन्सी तयार असते, त्याला एक इतिहासही असतो आणि ती फार मोठी माणसांची नावं त्याच्याशी जोडलेली असतात. तर तिथे आपण काही करायला जातोय, त्याला आपण हात लावतोय, तर ह्या जबाबदारीची जाणीव ही सर्वात मोठी असते. की तिथे तुमचा एखादा शब्दही असा चुकला की तो त्याला, त्यांच्या भाषेत ना ताजमहालाला वीट लावू नका, तसं. तर तिथे ती जबाबदारीची जाणीव असते. म्हणजे जे आहे ते सुंदर आहे आणि मला त्याचं सौंदर्य खुलवायचंय, मला माझं काही दाखवायचं नाहीये त्याच्यात, त्या ड्राफ्ट मध्ये बसेल असं काहीतरी द्यायचंय. तर ही एक जबाबदारी जाणीव असते. पुन्हा बाकी कुठल्याही चित्रपटामध्ये मग तो, कारण आता समजा तुम्ही नाट्यसंगीतावर आधारित म्हटलं, तर नाट्यसंगीत हे म्हणजे नाटकातलं संगीत हे काही फार वेगळं असं नाहीये. फक्त ते नाटकातली गाणी होती, तीच जर चित्रपटात असते ते चित्रपट संगीत झालं असतं. पण त्या नाटकाचा विषय जो आहे, त्याचा कालावधी कुठला आहे, त्या काळी भाषा कुठली असेल, पुन्हा त्याचं जेव्हा चित्रपटात रूपांतर झालेलं आहे तेव्हा त्या चित्रपटाच्या संहितेत कुठली भाषा वापरली गेली आहे, जे ते गाणं हे अगदीच ऑड वाटता कामा नये, हे त्या फ्लो मध्ये आलं पाहिजे. आणि त्याच्या अगोदरची सिच्युएशन काय, त्याच्या पुढची सिच्युएशन काय, त्याच्यामध्ये ही गती आहे. आणि मुळात ह्या गाण्याची गरज काय आहे, ह्या गाण्याची गरज चित्रपटाची गती वाढवणं ही आहे का, चित्रपटामध्ये जे 3-4 सीन्स असतील ते एकाच गाण्यातून सांगून जाणं आहे. अशा बऱ्याच गोष्टी, डिमांड काय आहे त्याची ते कळणं, ह्या बॅक ऑफ द माइंड, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून सुरुवात करावी लागते. आता तुम्ही जसं म्हणालात की शंकरजींनी आधी चाल पाठवली होती, तर त्यावर तुम्हाला शब्द लिहायचे होते, पण बऱ्याचदा आधी तुम्ही शब्द लिहिता मग चाल असते, तर दोन्हीमध्ये काय आव्हानात्मक वाटतं किंवा काय सोपं वाटतं? म्हणजे यार इलाहीचे आधी शब्द मी शब्द लिहिलेले, नंतर शंकरजींनी त्याला चाल लावली. दोन्हीमध्ये
अर्थात चालीवर लिहिणं हे जास्त आव्हानात्मक आहे, पण ते जास्त इंटरेस्टिंग आहे. म्हणजे माझा व्यक्तिशः अनुभव असा आहे, मी दोन्ही बाबतीत सांगतो. एक तर दुसरी गंमत अशी असते, की जेव्हा आपण आधी शब्द लिहितो ना, त्या कुठलाही गीतकार हा जेव्हा शब्द लिहितो, तेव्हा ते लिहिताना त्याच्या डोक्यात स्वतःची एक चाल असतेच असते. कारण तो कविता लिहित नाही, तो गाणं लिहितो. त्यामुळे एक हे शब्द दिल्यावरती आता तो संगीतकार काय चालला होता ती बघूया, ही गंमत असते आणि ती मजा येते त्याची. अरे यार, मी हा विचारच केला नव्हता, या शब्दांना अशी चाल लागू शकते. तर ती दॅट इज अपार्ट, तो त्यांची मास्टरी आहे म्हणून ते करूच शकतात. चालीवर शब्द लिहिण्यामध्ये माझा व्यक्तिशः अनुभव असा आहे, की सिच्युएशन वगैरे सगळं समजून घेतलं आणि मग ती चाल ऐकत राहिलो आपण. 3 ते 4 वेळा ती चाल ऐकली ना, की ती चाल तुम्हाला शब्द सुचवू लागते. बरोबर. हा माझा अनुभव आहे, की त्या चालीमध्ये ज्या जागा आहेत ना, त्या जागांमध्ये आपल्याला दिसतात शब्द, की आपलं मग आपल्याकडे काय उरतं माहिती आहे, काही त्या साच्यात बसणारे 4 शब्द ठेवले ना, म्हणजे जे त्याचे आहेत, त्या अर्थाचे आहेत, की आपल्याला एक ड्राफ्ट मिळायला लागतो आणि मग आपल्याला कळतं, की कोडं असं सुटतंय. बरोबर. आणि मग ते आपण लिहायला लागलो. दुसरं ह्याच्यासाठी सर्वात महत्वाचं असं, की भले तुम्ही गायक नसलात, तरी तुम्हाला तो सेन्स असला पाहिजे. कारण तुम्ही लिहिताना कवितेचे लघु, गुरु, मात्रा, गण, वृत्त वगैरे सगळे एका बाजूला, कारण त्याच्यामध्ये व्याकरण आहे. पण गीतामध्ये गायकी आहे. त्यामुळे एखाद्या शब्दावरती एखाद्या गायकाला गाण्यासाठी किती जागा देताय तुम्ही. भले तो लघु असो किंवा गुरु असो, पण त्या गुरुच्या पुढे असणारा दुसरं गुरु अक्षर, या 2 मध्ये त्याची गायकी मरताने. तर ह्या सगळ्याचा सेन्स तुम्हाला असलाच पाहिजे. म्हणजे तुम्ही व्यक्तिशः पब्लिकली नाही, स्वतःशी गुणगुणून बघितलं तरी तुम्हाला कळतं, की हा इथे ही जागा आहे. स्वर्गट्यार काळजात घुसू दे. आता हे देचा जो ए आहे, ए हा गुरु आहे. मग तिकडे ई असता, दीर्घ ई, तरी गुरु चाल असता, पण ई वरती ती हरकत घेता आली नसती. तर ह्या गोष्टीचा आपल्याला सेन्स असला पाहिजे. म्हणजे हा सगळा विचार करून म्हणजे स्वर्गट्यार काळजात घुसली असं म्हटलं असतं तर ते पोचलं नसतं. अगदी खरंय. आता चित्रपटाची गाणी तर तुम्ही लिहिताय. तुम्ही काही मालिकांची शीर्षक गीतं सुद्धा लिहिली आहे. पण शीर्षक गीत हा खूपच वेगळा प्रकार आहे. तर त्याविषयी काय सांगाल? शीर्षक गीत हा मी फार कमी लिहिलेत. 3-4 मालिकांची लिहिली आहे. पण मुळात आता मला वाटतं शीर्षक गीत हा प्रकार पूर्वीसारखा नोटिसेबल राहिला नाहीये. कारण मालिकेच्या पहिल्या काही एपिसोडमध्ये शीर्षक गीत दाखवलं जातं. त्याच्यानंतर अनेकदा दाखवलंही जात नाही. आता तर दाखवतच नाही. त्यामुळे ती एक आहे, की शीर्षक गीत लिहिताना पूर्वी कसं असायचं, की रोज आपलं नाव दिसतं आणि रोज लोकं ऐकतात. त्यामुळे चित्रपटापेक्षा शीर्षक गीतांचा ऑडियन्स मोठा होता. आता तसं काही राहिलेलं नाहीये. पण तरी जेव्हा फॉर एक्झाम्पल मन उडू उडू झालं, या मालिकेचं शीर्षक गीतावरतीच ते ज्या तऱ्हेने बनलं, सलील दारांनी त्याला जे म्युझिक दिलं आणि अवधूत आणि आर्यानी ज्या तऱ्हेने गायलं आणि त्याची एक हवा झाली. तर त्याच्या आधी त्याच ओळीवरती आम्ही एक सिंगल केलेलं, जे ह्यांनी आपल्या कोण आनंद शिंदेनी गायलेलं, मला उडू 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 झालं या, असं ते गाणं होतं. आणि ते गाण्यावरती जेव्हा रील्स बनायला लागले, तेव्हा ही ओळ आम्हाला हवी आहे मालिकेसाठी असं ते ठरलं. आणि ते गाणं दुसऱ्या चॅनलचं होतं, त्यामुळे म्हटलं की ह्याच ओळीला पॅरलल आमचीच टीम मिळून आम्ही नवीन गाणं देतो. आणि मग ते नवीन गाणं दिलं. आणि दोन्ही गाण्याचं टोटली जॉनर वेगळं आहे, पण दोन्ही गाणी हिट आहेत. त्या मालिकेमध्ये मालिकेमध्ये सगळ्यात महत्वाचं हे असतं, की ते जेनरिक असावं. कारण मालिका कुठल्या वळणावरती कशी वळेल सांगता येत नाही. त्यामुळे ते त्या मालिकेच्या जॉनरला धरून असलं, विषयाला धरून नसलं, तरी त्या जॉनरला धरून नसलं ना, तेवढं असावं. म्हणजे ते अगदीच टू द पॉइंट असू नये, कारण मग ते पुढे मालिकेच्या प्रवाहासाठी अडसर ठरू शकते. अगदी खरंय. पण आता हल्ली जर मालिका पाहिल्या तर मालिकांमध्ये पण हल्ली गाणी असतात. तर त्याविषयी काय वाटतं? याचं एक ना फार सुंदर माझ्याकडे उदाहरण आहे. वैभव चिंचाळकर माझा मित्र, त्याची एक मालिका होती नकुशी. नकुशीमध्ये वैभवने एक वेगळाच प्रयोग केलेला. त्याने मालिकेचा एक अख्खा एपिसोड गाण्यात केलेला. आणि त्यासाठी वेगवेगळ्या सिच्युएशन साठी असं मिळून एक मोठं 20 मिनिटाचं गाणं त्याला लिहून दिलेलं.
तर तो एक वेगळा प्रयोग होता. बरोबर. पण मालिकेमध्ये सहसा कसं असतं की जे शीर्षक गीत आहे त्याची काही कडवी पुढे या सिच्युएशनला पण असं एक येणार आहे, तेव्हा कडवं असं असावं की ते त्याच चालीशी पुढे, म्हणजे तो धागा तोच आहे, त्यामध्ये काही मोती वेगवेगळे गुंफलेले आहेत अशा तऱ्हेने. आणि तो ज्याने शीर्षक गीत लिहिलं त्याला ते सोपं पडतं. बरोबर, कारण सगळं माहिती असतं. त्याचा टोन माहिती असतो, त्याचा ते कुठल्या शब्दावरती जातं, कुठल्या मीटरला ते वर येतं, कुठल्या मीटरला खाली येतं आणि पुन्हा त्याला त्या समेपर्यंत आणणं, हे ज्याने शीर्षक गीत लिहिलं त्याला ते सोपं पडतं. अगदी खरं आहे. म्हणजे हा पण एक वेगळा भाग आहे तो आज आम्हाला समजून घेता आला. आता एक प्रश्न विचारेल, आपण जर या सगळ्या सिनेसृष्टीत पाहिलं तर संगीतकार, गायक हे खूप फेमस असतात, म्हणजे लोकांच्या ओठावर नाव असतं. पण हे बऱ्याचदा गीतकाराच्या बाबतीत होत नाही. म्हणजे तो गीतकार फेमस असतो, पण हेच गाणं यांनी लिहिलंय हे बऱ्याचदा माहित नसतं. गीत फेमस असतात, गीतकार नसतो. तर कुठेतरी मान आणि धन यामध्ये कुठेतरी गीतकाराच्या बाबतीत दुजाभाव होतो असं वाटतं का? दुजाभाव हे कोणाला दोष देऊन असं दूर होत नाही. पहिली गोष्ट, एक सामान्य माणूस म्हणून मी जर बघितलं की माझी जी काही पंचेंद्रिय आहेत त्यामध्ये सर्वात पॉवरफुल आहे माझं व्हिजन. आपल्याला समोर दिसतं, व्हिज्युअल इम्पॅक्ट हा सगळ्यात जास्त असतो. श्रवण क्षमता आणि तो इम्पॅक्ट त्याच्यानंतर येतो, विचाराचा त्याच्याही नंतर येतो. त्यामुळे हिरो पहिला दिसतो. आजही आपण ते राज कपूरचं गाणं, ते देवानंदचं गाणं असं पहिलं म्हणतो. नंतर मग ज्यानं त्यात जास्त थोडा रस आहे ते हे मुकेशचं गाणं, हे रफीचं गाणं, हे किशोरचं गाणं. किंवा असं होतं की एखाद्या ठिकाणी व्हिज्युअल फार चांगलं नसेल, काय हिरो आणि तो सीन पिक्चरही बकवास असेल, पण ते गाणं सुंदर आहे, मग ते त्या पिक्चरच्या नावाने नाही लक्षात येत, मग ते गायकाच्या नावाने लक्षात येतं. त्यानंतर संगीतकाराचं, कारण हे श्रवण आहे आणि मग त्याचा अर्थ. बरोबर. त्यामुळे ह्यात चूक काहीच नाहीये. म्युझिक हॅज अ व्हेरी व्हेरी ह्यूज इम्पॅक्ट दॅन वर्ड्स, हे प्रामाणिकपणे. कारण साधं एक्झाम्पल घ्या, आज आपण तमिळ आणि तेलुगू गाण्यावरती ठेका धरतो ना, त्याचा कुठला अर्थ आपल्याला माहिती असतो, बरोबर, कारण तो म्युझिकचा इम्पॅक्ट आहे. ज्या लहान मुलाला भाषेशी तोंड ओळखही नाही, तो आईच्या अंगाईने झोपतो की, आणि ती आईने अंगाई समजा दुसऱ्या भाषेतली गायली तरी तो झोपणारच, कारण हा संगीत आहे. संगीताचा आपले श्वासच एका लयीत चालू असतात. भाषा हे नंतरच आहे, संगीत हे त्याहून खूप आदिम आहे. त्यामुळे ह्यात कंप्लेंट करण्यासारखं काही मला वाटत नाही. पण एक गोष्ट आहे की जेव्हा हे अर्थात एक गीतकार म्हणून जाणवत असतंच की अरे यार, माझी गाणी लोकांना माहिती आहेत, माझं नाव माहिती नाहीये, हे जाणवत असतं. पण इथे त्याला मी असं पॉझिटिव्हली घेतो की म्हणजे मला अजून नाव बनवायला स्कोप आहे. कसं आहे की गीतकार आणि गुलजार या दोन शब्दांमधला हा प्रवास आहे. आज गुलजारांचं एखादं गाणं ऐकल्यावरती आपण कवी नसतो ना की गाण्याच्या शेवटच्या वेळी आपलं नाव गुंफायला, बरोबर, पण त्यांची शैली त्या तऱ्हेने विकसित झालेली आहे, त्यांचा जो व्हिजन आहे, ज्या दृष्टीने ते जगाकडे पाहतात आणि त्याला ज्या शब्दामध्ये ज्या तऱ्हेने मांडतात, म्हणजे सौंधी मिट्टी किंवा आँखों का नूर, खुशबुओं का नूर, ह्या गोष्टी नॉर्मली कोणाच्या ऐकलं की लगेच कळतात, दिस मस्ट बी गुलजार. तर तो एक प्रवास आहे आणि मी त्यात खूप नवा आहे. आता कुठे 10 वर्ष होते, तो मोठा टप्पा आहे. दुसरी गोष्ट ही आहे, म्हणजे जी मोठे गीतकार आहेत त्यांची जी नावं आहेत त्याच्यामध्ये दुसरं कारण हे आहे की त्यांनी स्वतःची फेस व्हॅल्यू ही जपली आहे. म्हणजे इट टोटली अपार्ट फ्रॉम द एथिक्स, पण हे कमर्शियली महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही जर म्हणाल की कुठल्याही इव्हेंटला मी येणार नाहीये, माझं काम ते इथे लिहून होतं, मी कोणाला मुलाखत देणार नाही, त्याच्यात मी काय सांगणार, किंवा तुम्ही म्हटलं की मी गबाळासारखा राहिलो तरी मला काय फरक पडतोय, माझे शब्द मोलाचे आहेत, सर्व गोष्टी मान्य, पण तुमची फेस व्हॅल्यू ही तेवढीच महत्वाची असते. लोक तुम्हाला पाहत राहिले की लोकांना हळूहळू कळतं की अरे हा ही व्यक्ती आहे. आणि हे गायकांच्या बाबतीत होतं, कारण ते इव्हेंट्स करतात. गायक, आज एखादा गायक जर इव्हेंट करत नसेल तर त्याचा फक्त आवाज ऐकून लोकांच्या डोळ्यासमोर काही येणार नाही. हा सुंदर आवाज आहे, कोण याचा आहे, असं होतं ते. अगदी खरंय.
आता तुम्ही मी एक प्रश्न विचारेल की जिथे तुम्ही आता काम करताय, बँकेत आहात, हम्म. आता तुमच्या स्टाफलाही माहिती असेल किंवा तुमचे जे ग्राहक आहेत त्यांना सुद्धा हे सगळं आता माहिती असेल, तर त्यांच्या काय प्रतिक्रिया असतात? पहिली गोष्ट, मी एका फ्रेंच बँकेत काम करतो. मी बॅक ऑफिसला काम करतो, त्यामुळे ग्राहकांशी माझा डायरेक्ट अच्छा. संबंध नाही. आणि माझी जी टेरिटरी आहे कामाची, हम्म. ती एशियन कंट्रीज आहेत. त्यामुळे सिंगापूर, मलेशिया, थायलंड, कोरिया, तैवान, हम्म. चायना, हाँगकाँग. त्यामुळे तिथे फारसा काही, आता ते जे माझे मित्र आहेत त्यांना कधी माझं स्टेटस बघून, माझ्यावरती आलेलं आर्टिकल बघून वगैरे तेवढं कळतं. हा. पण फार काही त्यांनी मोठा फरक पडत नाही. आणि बरोबर. मुळात कसं आहे की मी जसं तुमच्याशी बोलणार त्याच्यावरून तुम्ही ठरवणार ना मी कोण आहे ते. त्यामुळे मी भले किती काही काम केलं तरी तुमच्याशी बोलताना मी जसं तुमचा मित्र आहे तसंच त्यांचा मित्र आहे असंच मी बोलणार ना. म्हणजे मी 10 वर्षापूर्वी एखाद्या मित्राशी जसं बोलत होतो 10 वर्षांनंतर त्यात फरक नाही पडणार. खरंय. अगदी बरोबर आहे. आता मी काही प्रश्न विचारणार आहे, तर त्याची मला उत्तरं हवी आहेत. मी काही नावं घेईल, त्यांचं नाव घेतल्यासमोर डोळ्यासमोर काय येतं ते सांगायचंय. सुबोध भावे, प्रचंड प्रेम, शंकर महादेवन, प्रचंड आदर, गुरु ठाकूर, एकच वाक्य, गुरु गुरु है, हम सब तो शुरू है. वा. मंदार सोळकर, जिगर. वा. तुम्हाला आवडलेलं गाणं कोणतंही असेल मग? काळोखाचा रंग कोणता? कट्यार काळजात घुसली की संगीत मान अपमान? कट्यार काळजात घुसली, संगीत मान अपमान. वा. आणि असा कोणता गीत प्रकार आहे की जो तुम्हाला अजून लिहायचा आहे, की आहे मला हे आवडतं, हे मला लिहायचं? मला एक एक तर माझं काव्यसंग्रह एकही पब्लिश नाहीये, त्यामुळे मी कविता लिहितो त्या स्वतःपुरते. पण मला एक विषय घेऊन त्यावरती एखादं मोठं बऱ्यापैकी एक अख्खं पुस्तक, जे खंडकाव्य वगैरे म्हणू आपण, किंवा काव्य, खंड नाही पण एकाच विषयाला धरून असं एक लिहायचंय. वा. ही इच्छा लवकरच पूर्ण व्हावी आणि आम्हाला ते वाचायला मिळावं ही आमची इच्छा आहे. अरुणी किरणी की यार इलाही? यार इलाही. अच्छा. आणि आता जाता जाता या क्षेत्रात अनेक जण येत आहेत, तर त्यांना काय कानमंत्र द्याल? या आणि काम करा. कसं आहे की कसं होईल ह्या विचार करून काही होत नाही. उतरा, धक्के खा, अपमान झाला तर अपमान सहन करा. एक लक्षात ठेवा, ज्याचा मान असतो त्याचाच अपमान होऊ शकतो. ज्याने स्वतःचा मान गुंडाळून ठेवला त्याचा कधी अपमान होणार नाही. त्यामुळे तुम्हाला जर तो टोचत असेल तर तुमच्याकडून काही चांगलं तयार होईल. कारण ती बोच मनात ती कायम असावी, तरच तुम्ही क्रिएटिव्ह वर्क करू शकता. आणि अजून एक ओरड असते की आता जॉबमुळे ना माझ्या छंदालाच वेळ मिळत नाही, पण तुम्ही त्याला छेद दिलाय, तुम्ही एक उदाहरण आहात. तर त्यासाठी काय सांगाल की छंदाला वेळ द्या, ती आवड जोपासा? माझ्याकडे खूप ऑफिसचं प्रेशर आहे, त्यामुळे मी एक आठवडाभर अंकुळच करू शकलो नाही असं तर होत नाही ना. बरोबर. जेवू शकलो नाही असंही होत नाही. जे आपल्या रुटीन मध्ये आहे त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही, ते आपण करतोच. जर तुम्ही म्हणता की माझ्या कामामुळे मी माझ्या छंदाला वेळ देऊ शकत नाही, म्हणजे तुम्ही तुमच्या छंदाशिवाय जगू शकता. तो छंद तुमच्यासाठी तेवढा महत्वाचा नाहीये. उगाच त्याला स्वतःला हे करू नका. काय म्हणतात त्याला, वेळेचं कारण स्वतःला अगदी व्हिक्टिम वगैरे करत बसू नका त्याच्यात. कारण जर तुमच्यासाठी तो छंद तितकाच महत्वाचा असतो, तो काही करून तुम्ही जपला असता. रात्री झोपताना विचार करता करता कधी कधी असं होतं की सकाळी उठल्यावरती मला आठवतं की स्वप्नात एक ओळ माझ्या डोक्यात फिरत होती, आणि ती आपली स्वप्नातली आठवण ना लवकर मिटते, एक 2-3 मिनिटाच्या पुढे राहत नाही. मग मी लगेच ती लिहून ठेवतो आणि मग पुन्हा झोपतो. सकाळी उठल्यावर बघतो, अरे याच्यावरती अख्खी गझल बनवू शकते. ह्या गोष्टी तेव्हाच होतात जेव्हा ते तुमच्या आतमध्ये खोलवरती तो विचार भिनलेला असेल. सबकॉन्शियस माइंड पर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही तुमचे विचार, तोपर्यंत तुम्ही काही प्रभावी देऊ शकत नाही. अगदी खरंय. म्हणजे मी सुरुवातीला शब्दांचा जादूगार असं का म्हटलं हे मला वाटतं आता पूर्ण चर्चा झाल्यावर कळलं. जादूची रहस्य उघड केलीत मी आता. अगदी खरंय. कारण मी तेच म्हणते ना, गाणं किंवा पडद्यामागचे कलाकार, तर पडद्यामागे खूप गोष्टी घडत असतात. आता अख्ख्या एका गीताचा प्रवास कसा असतो हे या मुलाखतीतनं कळलं. खरंच तुमच्याशी बोलून खूप गोष्टी उलगडल्या आणि खूप छान वाटलं. आणि खरंच धन्यवाद, तुम्ही आज इथे आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्या. थँक्यू. आपल्या रसिक प्रेक्षकांना सुद्धा एका गाण्याची जन्मकथा कळली असेल
आणि त्याच्या मागे नेमकं काय असतं, किती मेहनत असते, किती विचार असतो हे सुद्धा कळलं असेल. आणि मला खात्री आहे की आजचा हा एपिसोड सुद्धा तुम्हाला नक्की आवडलाय आणि पुन्हा आपण अशाच एका कलाकारासह भेटणार आहोत. पण तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार DJ9. नमस्कार.